तर सर आता येऊ आपण आपल्या चणा या पिकावर. आपलं म्हणजे समजा का सोयाबीन काढलं होतं आणि त्याच्यानंतर आपण चण्याचं नियोजन सांगा, म्हणजे सुरुवातीपासून सांगा, जमीन कशी तयार केली आणि चणा आताची परिस्थिती म्हणजे चणा आपण पाहत असावं, म्हणजे सांगा सुरुवातीपासून चण्याचं नियोजन यासाठी पद्धतीमध्ये. आपण सोयाबीन सवंगणी केलं, याच्यावर एक पाणी आला होता, याच्यावर पाणी द्यायचं असते, पण पाणी आला होता वरचा निसर्गाचा. त्यावेळेस आपण याच्यावर 150 ml ग्लायफोसेट मारून आणि 10 ml कांद्याचं तणनाशक गोल्ड हे फवारणी केली. आणि तिथून तिसऱ्या दिवशी याच्यामध्ये टोकन करून दिली चण्याची एकरी 15 किलो. एकरी 15 किलो. हा चणा आहे आपला अंकुरचा चिराग. म्हणजे एकरी 15 किलो टोकन. एकरी 15 किलो. आता पारंपरिक शेतीमध्ये जर पाहायचं म्हणलं 40-50 पर्यंत पेरत आहे. आता शेतकऱ्याचं काम म्हणणं पडते जेवढा दाट पेराचा जेवढा ढग मोठा तेवढा म्हणजे उतारी मोठी बा. जेवढा दाट असं काही शेतकऱ्याचं म्हणणं का अशी जर काडी फेकली बा आपण तर ते चण्यामध्ये अशी अद्दर राहिली पाहिजे, खाली नाही पडली पाहिजे, असं म्हणजे आमच्या पारंपरिक शेतकऱ्याचं म्हणणं आहे. जसं आमचे बाबा झाले सर्वात नाही का, म्हणजे गादी झाली पाहिजे चण्याची. तर तुम्ही इथून 2 महिन्याने या. तुम्ही म्हणता का फक्त 15 किलो पेरला होतं, तुम्ही इथून 2 महिन्याने या आणि ज्यायले काडी फेकायची आहे त्याने फेकायची काडी, त्याची काडी खाली पडणार नाही याची गॅरंटी मी घेतो. आता आपण पाहत आहोत तर इथं पतला तर चणा निघला, पण मधातली गॅप म्हणजे 3 फुटाची गॅप असेल. 4 फुटाचं आहे सगळं ते म्हणजे 4 फुटाची गॅप आहे. 4 फुटाची गॅप पॅक होईल काय? बिलकुल या तुम्ही पुन्हा एकदा या, पुन्हा ठरवा, म्हणजे होऊ शकते ना, होणेच चालू माझा दरवर्षीचेच माझं आहे. म्हणजे याच्या आधी तुम्ही चण्याचं पीक घेतलं होतं झालेलं, म्हणजे याच्या आधी किती 2 वेळा घेतलं यासाठी पद्धतीमध्ये? हे तिसरं पीक आहे आपल्या चण्याचं यासाठीचं. म्हणजे हे तिसरं वर्ष. गेल्या वर्षी 12 होतं, गेल्या वर्षी 14.5 होतं, आता यावर्षी काय होते ते पाहू. म्हणजे उत्पन्न आहे का? उत्पन्न होतं एकरी म्हणजे 12 क्विंटल, 14.5 क्विंटल गेल्या वर्षी. म्हणजे मागच्या वर्षी 14.5 क्विंटल एकरी उत्पन्न दिला आहे आपल्याकडे अजून. अरे बापरे, 14 क्विंटल म्हणजे आमच्याकडे 14 एकरी 10 क्विंटल सांगतो, 12 क्विंटल हे होते. पारंपरिक मध्ये होते 10 चणा आपण घेत आहोत 10 ते 12 क्विंटल म्हणजे घेत आहोत, पण 14 क्विंटल हे तुम्ही टोकन करून म्हणता. 15 किलो टोकन करता आणि पूर्ण पॅक होते काय? 4चा सारा बुजून काय? बिलकुल. आपल्याकडे गेल्या वर्षी फोटो व्हिडिओ बरेच शेतकरी येऊन पाहून गेले, त्याचे सुद्धा फोटो आहे, त्याच्या प्रतिक्रिया आहे. तर आता सर अजून एक सर्वात मोठा प्रश्न का, जसं सोयाबीन मध्ये तणनाशक आहे, सोयाबीन मधलं जे तण आहे त्याचं नियंत्रण आपण तणनाशकाने करू शकतो, म्हणजे बिंदास्त करू शकते शेतकरी. तसं असं म्हणता येईल का आपलं पराठीमध्ये सुद्धा आता आपण बिंदास्त तणनाशक मारतो, आपण भिणार नाही. पण जे सर्वात मोठा प्रश्न आता चण्याचा याच्यामधलं तणाचं नियोजन कसं करायचं. आणि ह्या वर्षी पाणी तुम्ही सांगितलं का पाणी आलता, पाणी आल्याच्यानं सर्व शेतकऱ्यांना, पारंपरिक जे शेतकरी आहे त्यानं पाणी आला बा म्हणून चणा पेरून टाकला. बरोबर. पण त्या चण्यासोबतच आता कचरा एवढा आहे ह्या वर्षाले का सर्वीकडे बोंब आहे, कचरा म्हणजे खूपच आला चण्यामध्ये. आणि तुम्ही तर आपण तर काही नांगरत नाही, कल्टिवेटर काहीच नाही, आपण डायरेक्ट चणा पेरला. त्याच्यामध्ये म्हणजे अजूनही असं तण तर तेवढं दिसून नाही राहिलं जेवढं पारंपरिक शेतीमध्ये यावर्षी तण आहे तेवढं दिसत नाही. पण याचं नियोजन कसं केलं तुम्ही मग? या तुम्ही हे पाहत असाल तुमच्या कॅमेऱ्यात दिसत, ह्या तण चण्यावर आपल्याला स्कॉर्चिंग आल्यासारखं वाटत आहे वरतं पिवळ सर. हो. तर याच्यावर आपण तणनाशक मारलेला आहे. याच्यावर तणनाशक मारलाय एलाइट नावाचं, जे मक्यातलं तणनाशक येते टोपऱ्यामॅनाझोन 336% जे आहे, तर ते तणनाशक आपण याच्यात मारला. आणि हे आपलं 3रं वर्ष आहे म्हणजे तणनाशक मारायचं. हे कृषी विद्यापीठानं किंवा कोण्या विद्यापीठानं आपल्याला सपोज केलेलं नाही, म्हणजे शेतकऱ्यानं शोधलेलं तणनाशक आहे. आणि मक्यावरचं तणनाशक आम्ही याच्यावर मारतो आणि हे 3रं वर्ष आहे. म्हणजे एक सक्सेसफुल मला साठी सक्सेसफुल येतात. आता बऱ्याच शेतकऱ्यांनी मारलं, यावर्षी बरेच इलाइट तणनाशक म्हणजे सुरुवातीला आम्ही जेव्हा मारलं इलाइट तणनाशक मक्यातलं तणनाशकच नाही म्हणता येत, चण्यातलं तणनाशक अशी ओळख होत आहे इलाइट तणनाशक. त्याच्यामध्ये 3 प्रकारचं औषध येते, त्याच्यातलं एक प्रकारचं नाही मारायचं आहे जे मक्यासाठी वापरले जाते. अल्ट्राझाईन नावाची पुडी येते, फ्लिक्स नावाची पुडी येते कोण्या कंपनीच्या, ते नाही मारायचं. हे 2 घटक जर मारले तर काही फरक पडत नाही. आपले 8 दिवस आपला चणा बिलकुल थांबून जाते, उलट ब्रँचेस जास्त काढते. जेव्हा तो येते तो जोमा नाही, जो वरचा शेंडा आहे तो थोडा. याच्यासाठी तुम्हाला तुमचं माराचे दिवसाची महत्वाचा टाइम आहे. टाइम सांगा, म्हणजे टाइम अटी सांगा. हा इलाइट तणनाशक आता सांगितलंच तुम्ही, तर सर्व खूप साऱ्या शेतकऱ्याला अटी नाही माहिती का आम्ही केव्हा मारायला पाहिजे, म्हणजे मारायचं कसं पाहिजे. म्हणजे चणा जेव्हा आपण पेरतो, जमिनीत टाकतो, तिथून 22 ते 27, 30 दिवस खूप झाले. या दरम्यान पाणी देऊन जमिनीत ओल पाहिजे, जमिनीत ओल करायचं आणि तणनाशक मारायचं. बेस्ट रिझल्ट मिळतात. एकरी किती पंप मारायला पाहिजे? एकरी 8 ते 9, 10 पंपापर्यंत मारतो. 8 ते 9 ते 10 पंप मारायलाच पाहिजे. तुमच्या जमिनीत जसं कचऱ्याचं प्रमाण असेल तसे 1-2 पंप कमी किंवा जास्त.
आणि मारताना एका सोयाबीनवर आपल्या चण्यावर डबल औषध गेलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. म्हणजे हा ठीक आहे, म्हणजे फ्लड नोझल जास्तीत जास्त शेतकऱ्यानं वापरले पाहिजे. फ्लड नोझल महत्वाचे. एकरी 8 ते म्हणजे 7-8 पंप. 7-8 पंप सरासरी. 10 पंप तर मिनिमम लागते. आणि जे एकरी आणि पर पंपाचा डोस, पर पंप डोस किती घ्यायचा? त्याचा 2 ml आहे. म्हणजे 2 ml औषध, 20 ml त्याच्यामध्ये ते येणार जे स्टिकर सारखं आहे ते टाकायचं. बस 2च औषध, तिसरं काही मिक्स करायचं नाही. 15 पंपाचं औषध येते किंवा 7.5 पंपाचं येते ते एका बकेटमध्ये मिक्स करायचं. एक डब्बा सम प्रमाणात प्रत्येक पंपात टाकायचा. हो तेच. आता खूप सारे शेतकरी 2 ml आहे तर 2 ml बिलकुल कसं टाकायचं बाय. खूप साऱ्या शेतकऱ्याला हे सुद्धा भीती आहे. जेव्हा सांगते का ते 2 ml चा डोस आहे बा, तर 2 ml बिलकुल 2च ml पडलं पाहिजे, जास्त नाही पडलं पाहिजे. याबद्दल एक क्लिअर करा. म्हणजे असं सोपी पद्धतीनं कसं म्हणजे औषध डायरेक्ट एका डब्यात बनवायचं. म्हणजे एक बकेट घ्यायची, त्याच्यामध्ये पहिले आपले हे जे औषध आहे हे जे औषध आहे हे 30 ml आहे किंवा 15 ml आहे, याचे 7.5 पंप होणार. आपण जर विचार केला तर एका बकेट मध्ये पहिले 2 डबे पाणी घ्यायचं. समप्रमाणाचे डबे असले पाहिजे. तिसऱ्या डब्यात हे मिक्स करून पुन्हा याच्यात पाणी घ्यायचं. हे मिक्स करून 3 डबे झाले. पुन्हा 1 डब्बा पाणी टाकायचं, 4 झाले. मग हे टाकायचं 5व्या डब्यात. याचं सुद्धा पाणी तेच आलं पाहिजे. वरतून 2 डबे असं मिक्स करून घ्यायचं आणि ते सारख्या प्रमाणात प्रत्येक पंपाले टाकायचं. बिंदासपणे मारायचं, काहीच नाही. काही का म्हणजे खूप सारे शेतकरी आता 2च ml मारतात बिलकुल 2 ml साठी नाही का. आणि हा प्रयोगच शेतकऱ्याचा आहे. शेतकऱ्यासाठी पटला त्याला पटला, एक सक्सेसफुल प्रयोग आहे. सक्सेसफुल आहे, कारण माझं 3सरं वर्ष आहे. खूप सारे शेतकरी तुम्हाला मला वाटतं विचारत असेल का चण्यातलं का मारू. पहिल्या वर्षी एवढा प्रॉब्लेम होता का बरेच शेतकरी माझ्यावर मी मारत होतो तर पाहायला आले होते. रिझल्ट पाहायला नव्हते आले. तणनाशक कसं मारतात नाही इथं चूक होती. ते रिझल्ट पाहायला आले. याचा चना मरते का नाही हे पाहायला आले होते. चना मरते की कचरा मरते. म्हणजे कचरा खूपच झाला असेल. कचरा खूप होता, पण मी त्याच बेसवर मारलो होतं. चना मरो की कचरा मरो. कचरा मेला, चना राहिला. लॉट साफ होऊन जा, बिलकुल जे होऊन ते पहिल्या जाईल. डबल पेरण्याची तयारीत होतो मी, पण माझं ते करत होतो. म्हणजे तेव्हा तो सक्सेसफुल प्रयोग ठरला. आता तर मी पाहतो का चण्यामध्ये पण ह्या वर्षी जेवढा पारंपरिक शेतीमध्ये कचरा आहे त्याच्यापेक्षा कमी कचरा आहे तुमच्या चण्यामध्ये. कारण की मी पाहतो ना पारंपरिक शेतीमध्ये आपण चना टोकन केला त्याच्या पाठीमागे आपण ग्लायफोसेटचा फवारा घेतला ना. म्हणजे यावर्षी प्रॉब्लेम का झाला, खूप शेतकऱ्यांना का पाणी आला पेरून टाकला चना. म्हणजे चना आणि कचरा एक साथच निघला. जे तिकी म्हणता येईल, जे दुधी, असे जे गांजर गवत, खूप कचरा निघून आहे. आणि जे मजुराचा याच्यामध्ये सगळंच तण मरते. सर आपल्या चण्याच्या आता पिकाले ठीक आहे, आता तुम्ही म्हणता टोकन केलं आणि ही एकच फवारणी, तर याच्या नंतर किंवा याच्या आधी तुम्ही चण्याचं उत्पन्न घेतलं साहेब 2-3 वर्ष, एकरी किती खर्च येऊ शकतो? चण्याला जास्त खर्च येत नाही. जसा सोयाबीनला खर्च येतो तेवढाच खर्च येतो. तेवढाच खर्च चण्याला सुद्धा. फक्त एक कसं होतं याच्यामध्ये मर रोग जो येतो, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्या याच्यात कसं होऊन राहिलं. पारंपरिक मध्ये 50 किलो पेरून राहिलो, पण त्याच्यातला 15 किलो आपला मर रोग. सर्वात जास्ती चना पेरण्याचं कारणच मर रोग आहे शेतकऱ्याचं, मी तरी सांगतो. आणि इथं मी 15च पेरत आहे. याच्यात मर रोग नसल्याच्या बरोबर आहे. तुम्ही आता शोधून फिरू शकता, तुम्हाला मरीचं झाड नाही दिसणार. कारण बुरशीचं प्रमाण खूप कमी आहे. आपण जमीन उखरतच नाही ना. आता 4 वर्ष झाले सगळे इथे जे आहे ते आहे. म्हणजे जमीन न उकरल्याच्यानं तुम्हाला असं म्हणणं आहे का बुरशी नाही आली? बुरशीचं येतच नाही, कारण मी दरवर्षीच पाहतो. माझं फक्त फुलाच्या टायमाला मी एक बुरशीनाशक घेतो. म्हणजे बुरशीनाशक वापरतो मी जास्त बुरशी. आताही माझा फवारा होत नाही. जोपर्यंत आता 35 ते 40 दिवसानंतर माझं पाणी चालू झालं तर तेव्हा मी बुरशीनाशकाचा वापर करतो. तोपर्यंत बुरशीनाशक वापरत नाही, गरज नाही पडत.